समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. नीट पेपर फुटी प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तातडीने राजीनामा द्यावा. या मागणीसाठी दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सांगलीत विविध पुरोगामी विद्यार्थी संघटनांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. दिल्ली येथे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाच्या समर्थनार्थ आयोजित या मोर्चात विद्यार्थी, युवक आणि विविध संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करत आंदोलनकर्त्यांनी निषेध नोंदवला. यावेळी काँग्रेसचे नेते प्राध्यापक प्रमोद इनामदार यांनी केंद्र व राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले, नरेंद्र, धर्मेंद्र आणि देवेंद्र यांनी देशाची सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक अशा सर्वच पातळ्यांवर वाट लावली आहे. दिल्लीतील आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित अमानुष लाठीमाराचा त्यांनी निषेध केला. तसेच सोनम वांगचुक यांनी सुमारे 20 दिवस आमरण उपोषण केले. मात्र सरकारने त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले. त्यांचे म्हणणे ऐकून न घेता अदखल केले. आंदोलन दडपण्यासाठी हुकुमशाही पद्धतीचा अवलंब करण्यात आला असा आरोपही त्यांनी केला. या आंदोलनात विविध पुरोगामी विद्यार्थी संघटनांनी सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांनी केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करत आपला रोष व्यक्त केला. अखेरीस राष्ट्रगीताने आंदोलनाची सांगता करण्यात आली. क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.